नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। आज भारतातील सगळ्यात मोठं बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हिंद केसरीचं मैदान, पुसेगाव हिंद केसरीचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून संपूर्ण लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत। अटीतटीच्या तुफान वेगाची पळणारी बैल संपूर्ण महाराष्ट्र तसंच इतर राज्यातून या ठिकाणी उपस्थिती राहिलेली आहे त्यांची। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे सेमी फायनल साठी पात्र जी बैल झाली ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, वाईकरांची आन बान शान रायफल 81 आणि कळंबीकरांचा शंभू ही गाडीनं सुरुवात केली आणि गट क्रमांक 2 मध्ये तुफान वेगाने पळून ही गाडी सेमी फायनल साठी पात्र झाली आहे मित्रांनो। फ्लॅगची ही दोघं मानकरी आहेत, जबरदस्त गाडी पळाली आणि आता पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये ही सेमी फायनल साठी ही गाडी पात्र झालेली आहे। याच्यानंतर आपले विठ्ठल नाना बुतकर यांचा भुंगा, कारण का आता भुंगा हा विठ्ठल नाना बुतकर यांच्या नियोजनात पळणार आहे आणि पिस्टन बैलाचे मालक यांचा हुकमी यक्का सोन्या 2211 ही पण गाडी मित्रांनो जबरदस्त पळली। ह्या दोघांची वासरांची गाडी आणि ही पण सेमी फायनल साठी मित्रांनो पात्र झाली आहे। याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला ज्यानं बैलगाडी शर्यत क्षेत्राचं जे वेड लावलं तो म्हणजेच की नवहिंद केसरी बकासूर आणि घोटचा सर्जा, जी जोडी पळाली की निकाल घेतेच म्हणजे घेते अशी बकासूर आणि घोटचा सर्जा ही पण गाडी मित्रांनो सेमी फायनल साठी पात्र झाली। जबरदस्त स्पीड लागली, आता दंगाच होणार आहे। आता या मैदानामध्ये सगळी अटीतटीच्या लढती आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो। याच्यानंतर चटणी भाकरीचा किंग म्हणून ज्याला ओळखला जातो, मागील वर्षी ह्याच मैदानात हिंद केसरी होण्याचा मान ज्यानं पटकवला होता तो म्हणजेच घरणीकरांचा राजा आणि आदत वयात ज्यानं धुमशान घातला तो म्हणजेच की अर्जुन आणि घरणीचा राजा। जबरदस्त गाडीला स्पीड लागली, सांगू शकत नाहीत। सगळ्या अटीतटीच्या लढतीत चालल्यात मित्रांनो आणि जवळजवळ 2 ते 3 टांगांनी ह्या सगळ्या बैलांनी अंतर टाकले, म्हणून एकदम लढती ह्या जबरदस्त होणार, डोळ्याचं पारणं फेडणार ह्या लढती आपल्याला पाहायला वाटणार। आणि कोण होणार आहे हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी। याच्यानंतर मित्रांनो स्वर्गीय आपले रणजित सर निंबाळकर यांचं काळीज म्हणजेच की सर्जा आणि लक्षा ही पण गाडी गट क्रमांक 9 मध्ये जबरदस्त पळाली आहे आणि या मानाच्या मैदानामध्ये ही सेमी फायनल साठी मित्रांनो गाडी पात्र झाली। याच्यानंतर संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की लखनभाई आणि मागील वर्षी ह्याच मैदानावरती हिंद केसरी होण्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ज्यानं मिळवला तो म्हणजेच की हेमंतदादा फुलुरी यांचं काळीज, तो म्हणजेच की हरण्या आणि लखनच्या गाडीला पण जबरदस्त स्पीड लागले आणि मित्रांनो ही पण गाडी आता सेमी फायनल साठी पात्र झाली आहे मित्रांनो। हा भाग क्रमांक 1 आहे, अजून मोठी बैल पाळणार आहे आणि कोण होणार पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो। त्या मैदानाची प्रत्येक एक उत्तम बातमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तरी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर एक लाईक ठोका मित्रांनो। धन्यवाद।